हा होता मयूर पाटील. अतिशय चांगला खेळ त्याने दाखवला ॲज अ बॉलर म्हणून आणि म्हणूनच अनबिटेबल 3999 या संघाला बाजी. कोणाचे पैसे कोण होता उद्या ओपनचा दिवस आहे. ओपन तुम्हाला एक गोष्ट दाखवायची विसरली. आता आहे ना बघितलं तू वर बस ना. थँक्यू डीजे. लसन प्लीज तिथं थोडेसे बाजूला आहे. ऍक्च्युली मॅच चालू होते. सो वेलकम बॅक. आलेल्या सर्व क्रीडा रसिक प्रेक्षकांचं हार्दिक हार्दिक स्वागत VPL सीझन 6 मध्ये. एक मिनिट मॅच शॉन चला निकेतन यावेळेला गोलंदाजी मार्क वरती येऊन सज्ज होते. समोर स्ट्राईक एंड वरती जयेश घरत. नॉन स्ट्राईक एंडला फलंदाज विकास दसकर. लेट्स प्लेचा इशारा आलाय. रेहान दुर्गे चिलन वर्सेस साई असती सायबा. पहिला चेंडू यावेळेला पॅडल स्वीप काढायचा प्रयत्न. चांगली फिल्डिंग. हो क्या बात आहे. चेंडूला अडवलं आणि चेंडू अडवत असताना फक्त एकच धाव पहिल्या चेंडूवरती येते आणि हे बॅटल खूप चांगलं रंगणार आहे. बेस्ट वर्सेस बेस्टचं बॅटल. मागील मॅच ज्या पद्धतीनं पार पडली त्या मॅचला बघता असं वाटलं की इथे मोठ्या धावा बनतील. 40-45चा धावा पाठलाग सहज होऊ शकतो कारण पहिल्या एक ग्रुपने त्या अशा काही मॅचेस दाखवल्या त्याला पाहता असं वाटत होतं. परंतु मागील मॅचला एका बाजूने म्हणजे म्हणतात ना एका हाती जिंकत असताना अनबिटेबल 3999 या संघाला आपण पाहिलंय. 45चा बचाव झालाय आणि त्यानंतर या मॅचला कशा प्रकारे हे दोन्ही संघ पाहत आहेत यावरती आपल्या नजर आहेत. ड्राईव्ह केलं चेंडूला. फिल्डिंग चेंडू अडवला गेलाय. चेंडू हातामध्ये जातोय आणि कोणती धाव मिळणार नाही. रत्नेश त्या ठिकाणी होते. डॉट बॉल. चेंडू मागे निघून चाललाय. पुन्हा एकदा डॉट. अतिशय चांगली गोलंदाजी. तीन चेंडू एक धाव. विकास दसकर यावेळेला वेगानं पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक आलाय. चेंडूला अडवला आणि चांगली फिल्डिंग. या क्षेत्रामध्ये सर एवढ्या लांबून येऊन फिल्डिंग करणं सोपं नाहीये आणि असं असताना जी फिल्डिंग मागील 2 चेंडूवरती झाली ती अतिशय वाखाणण्याजोग्या. स्ट्राईक रोटेट होतीये. 4 चेंडूवरती 2 धावा धावफलक. चांगली सुरुवात ॲज अ बॉलर म्हणून निकेतनची पाहायला मिळते आणि पाहूयात उर्वरित 2 चेंडूवरती काय घडतंय. जयेश घरत मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. समोरच्या दिशेने चेंडू निघून गेला वेगानं परंतु फिल्डिंग चांगली. बॅकअप चांगलं केलं या चेंडूवरती आणि चेंडू अडवत असताना मार्क रॉड्रिक्स क्या बात आहे. चेंडूला अडवलं आणि
एक धाव डाऊन कंप्लीट केली जाते. शेवटचा नि 1 टू गो. शेवटचा आणि अंतिम चेंडू. कट काढण्याचा प्रयत्न. चेंडू पुन्हा एकदा मागे निघून गेलाय. चांगली फिल्डिंग केदारमधून पाहायला मिळते आणि पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 4 धावा धावपलकावरती रेहान दुर्गेश 11 या संघाच्या. थँक्यू सर. आलेल्या सर्व खेळाडूंचं, प्रेक्षकांचं, मान्यवरांचं पुन्हा एकदा या VPL मध्ये सहर्ष स्वागत आहे. सीझन 6 आहे, 6वा सीझन आहे आणि दोन्ही दिवस पाहावा असा सीझन आहे. कारण 6वा आहे तर पाहावाही आहे. तिथून पहिलं षटक आले, जिथून 4 धावांचा इथून खेळ झालाय. स्ट्रायकरला फलंदाज विकास रेडी होतोय, गोलंदाजी रेडी आहे. VPL म्हटलं तर बऱ्याच गोष्टीवरची चर्चा केली तर म्हणजे वसई विरार अंडरआर्म बॉक्स क्रिकेट असोसिएशनची मेहनत आहे. सर्वांना एकत्र आणणं, सर्वांना जो एकजूट दाखवणं आणि एक क्रिकेटचा रोमांच अनुभवणं, या सर्व गोष्टी आहेत. चांगला फटका, स्वीपचा फटका, चेंडू गेला बॉन्डलाईनच्या बाहेर. चौकार. थँक्यू. आणि जास्त करून बरं जी VPL म्हटलं व्हेरी म्हणजे प्रेस्टिजियस लीग आहे. फार मानाची, प्रतिष्ठेची आहे. इथे जिंकणं, इथे विजय होऊन मिरवणं एक थोडंसं वेगळं आहे आणि प्रत्येकाचं ध्येय आहे. प्रत्येकाला पाहिजेच अशी मॅच नो बॉलचा इशारा येणार आहे. त्याकरता प्रत्येकजण प्रयत्न करणार. नुसता प्रयत्न नाही तर प्रयत्नांची पराकाष्ठा करणार. नाही आणि या दोन्ही संघांची जर चर्चा करायची झाली तर एकाने 2 वेळा VPL जिंकले आणि एकाने 1 वेळा जिंकली. त्यामुळे या दोन्ही संघांसाठी हे टायटल पुन्हा एकदा मारण्याची ही चुरस असणार आहे. म्हणजे त्यांना माहिती आहे चॅम्पियन कसं बनता येतं किंवा चॅम्पियन होण्यासाठी काय करावं लागतं आणि चॅम्पियन प्रमाणे खेळ करताना कसा आपला खेळ उंचावा लागतो हे दोघांनाही माहिती आहे. साई असते एका बाजूला, दुसऱ्या बाजूला रेहान दुर्गेश 11चा असंघ आहे. आणि ज्यावेळेला असे 2 मोठे संघ एकमेकांसमोर असतात ना, मग प्रेक्षकांना याच्यापेक्षा बेस्ट काय पाहिजे. तुम्ही योग्य उल्लेख केला, बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई आहे. 2 सर्वोत्तम संघ आहे ज्याने टायटल जिंकलंय आणि ते दोन्ही संघ आमने सामने आहेत. नाही आणि बेस्ट वर्सेस बेस्ट एकमेकांसमोर असतं तेव्हा एकाला रेस्ट करावा लागतो, कारण जिंकल्यानंतर समोरच्या संघाला मात्र कोणत्या प्रकारे चान्स राहत नाही. यावेळेला कट काढण्याचा प्रयत्न चेंडू निघून गेलाय. यावेळेला कोणत्याही प्रकारे संधी मिळाली नाही क्षेत्ररक्षकाला अडवण्याची. बाजूने चेंडू निघून गेला परंतु चाहूल सुद्धा झाले नाही. चेंडू सीमारेखा पार. चौकार. थँक्यू. चांगला फटका बॅकफुटला आला, तिथून पंच केलं आणि कव्हरच्या दिशेनं चांगला फटका केलाय. जयेश आता तर जयू आहे. आता पुन्हा एकदा ड्राईव्ह गॅप शोधलाय. चेंडू बॅक टू बॅक. दुसरा चौकार. धावा झाल्या, धावफलकावरती जाऊन पोहोचले ते आता 19 वरती जाऊन धावफलक पोहोचला. 2 चौकार टोकले तर जेवीन अर्थात जयेश गरत्न. नो 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 चा इशारा. पहिल्या षटकामध्ये सर्व काही व्यवस्थित होतं आणि दुसऱ्या षटकामध्ये ज्यापर्यंत आक्रमक पवित्रा जयेशने स्वीकारलाय, आता दबाव गोलंदाजावरती जाणवतोय. नाही आणि तुम्हाला पुढे जाऊन चांगला परफॉर्म करण्यासाठी सुरुवात चांगली करणं गरजेची होती आणि ही सुरुवात थोडीशी खराब झाली. पहिला वाईड आल्यानंतर चौकार आला. दडपण मोठ्या प्रमाणात अग्रेसर झालं गोलंदाज हितेश रबाडावरती आणि त्यानंतर येणारे जे 2 चौकार आहेत ते सुद्धा दडपणाला मोठ्या प्रमाणामध्ये अग्रेसर करणारे ठरलेत आणि म्हणूनच No+1 पुन्हा एकदा विकास दसकर समोर हितेश रबाडा. टॅप केले चेंडूला ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न. चांगली फिल्डिंग, फेकी करण्या अगोदर एक डाऊन कंप्लीट केली जाते आणि 2 ताकदवर खेळाडू समोर आहेत आणि ज्या वेळेला मोठे खेळाडू समोर असतात त्यावेळेला एखादा गोलंदाज सुद्धा विचार करत असतो की माझ्याकडून कोणती चुकी तर होणार नाही ना. आणि या सर्व गोष्टीला मनामध्ये ठेवत असताना गोलंदाजी करत असताना चुका होणं स्वाभाविक आहे. परंतु हितेश रबाडाकर कमबॅक करण्याची ताकद सुद्धा आहे. ताकद आहे. आणि अजून एक गोष्ट आहे, तुम्ही एका गोष्टीचा उल्लेख नक्कीच केला, तिथून थ्रो केला जातोय. एका गोष्टीचा उल्लेख केला होता, ताकद तिकडे आहे पण तुम्ही प्रतिस्पर्धा मोठा आहे त्याला बाद केलं तर तुमचंही नाव होणार, तुमचंही नाव होणार. त्याच्या जोडीला
म्हणजे तुम्हाला चौकार ठोकला त्यांनी तर ती न्यूज होणार, पण तुम्ही त्याला बाद केलं तर ते ब्रेकिंग न्यूज होणार. इथून विकेट आलाय 2 षटकांचा खेळ इथे पूर्ण झालाय. 2 षटकांचा धावा आहे धावफलकावरती 22-22. एक ब्रेक घेऊया आणि पुन्हा एकदा येऊया. थँक्यू. आणि बऱ्याचशा स्पर्धा नक्कीच गेल्या वर्षी ही स्पर्धा कव्हर करण्याची संधी भरजी मोरे यांच्या जोडीला मिळाली होती. BPL आणि इतर स्पर्धा याच्यामध्ये थोडासा जसा फरक मी म्हटलं की व्हेरी प्रेस्टिजियस लीग आहे, सर्वात प्रतिष्ठेची स्पर्धा आहे. आणि महत्त्वाचं काय की गोलंदाज फलंदाजांना समान द्याय नेणारी ही स्पर्धा आहे. तुम्ही दावा करू शकता, दावा करा. जर विकेट घेऊ शकतात तर विकेटही घेऊ शकतात, अशी स्पर्धा आहे. आणि दुसरा सुद्धा चर्चेकडे येणार आहेत, परंतु समीर विचारे आलाय या बेला गोलंदाजी मार्कवरती. मार्कच्या हातामध्ये पुन्हा एकदा चेंडू जाईल आणि डॉट बॉल येतोय. जसं आपण चर्चा केलीत ना की ही स्पर्धा थोडीशी प्रेस्टिजियस आहे आणि अशी एकमेव स्पर्धा आहे ज्याला जिथे ऑक्शन बेस म्हणजे सर्व खेळाडू भिन्न भिन्न संघामध्ये खेळताना दिसतात आणि सी फॉर्मॅट ला विसरून ही स्पर्धा खेळायला येत असताना अनेक जणांची तारांबळ सुद्धा उडते. म्हणजे जे चांगल्या लेवलचे क्षेत्ररक्षक आहेत ते सुद्धा इथे कुठे ना कुठेतरी बीट होताना दिसतात आणि चौकार सुद्धा त्यांच्या बाजूने निघून जाताना दिसतात. म्हणजे सी मधला कम्फर्ट झोन तुमचा निघून जातो. आता कम्फर्ट झोन मधनं तुम्हाला डेंजर झोनच्या बाजूला यायचं आहे तर तसा कामगिरी तसा परफॉर्मन्स तुमचा व्हायला हवा. गोलंदाज रेडी होतोय, खेळण्याचा प्रयत्न होता. एक धाव या चेंडूवरती पूर्ण केली जाते आणि खऱ्या अर्थानं जर बघितलं तर प्रेक्षकांची उत्कंठा याच करता वाटते ना. 5 षटकांचा मॅच आहे, 40-45 चॅलेंजेबल मागच्या काही मॅचमध्ये ठरलाय. ते बघता 50च्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला जाणार नाही. बट ऑब्वियसली तुम्हाला इतक्या मोठ्या प्लॅटफॉर्मवरती तो परफॉर्मन्स करणं गरजेचं आहे, ते तुमची कलात्मकता दाखवणं गरजेचं आहे. यावेळेला चेंडू गॅपमधून नाही, चांगली फिल्डिंग, व्हॉट अ फील्ड. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी करत असताना सुयोग खांडेकर पाहायला मिळतात आणि एकच धाव या चेंडूवरती येते. पहिल्या षटकामध्ये आलेले 4 धावा आणि त्यानंतर दुसऱ्या षटकाचा अपवाद वगळता तिसऱ्या षटकामध्ये समीरने सुद्धा चांगली गोलंदाजी केली आहे. कोणत्याही प्रकारे हात खोलू दिलेले नाहीत. विकेट आल्यानंतर तो दडपण हे रेहान दुर्गेश्वरवरती कायम ठेवलं आणि चेंडू गॅपमधून रत्नसिंगच्या बॅटमधून करार प्रहार, VPL चौकार. थँक्यू. आणि खऱ्या अर्थाने ही कसोटी असणार आहे. म्हणजे तुम्ही सी फॉर्मॅटचा उल्लेख केला, तिथे कस लागत नाही, इथे कस लागणार. बॅटिंगचा कस लागणार, बॉलिंगचा कस लागणार आणि खास करून क्षेत्ररक्षक तुम्ही किती उच्च दर्जाचे आहात, तुमचा क्लास काय, फिल्डिंगचा दर्जा काय, तोही दिसून येणार. आणि बघायला सुद्धा मजा येणार आहे. बघायला सुद्धा का मजा येणार आहे, कारण ज्यावेळेला सर्कलमध्ये आपण खेळतो त्यावेळेला क्रिकेटिंग स्ट्रोक मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत असतात. मग तुम्ही पॅडल स्वीप म्हणा, कव्हरमध्ये मारण्याचा प्रयत्न, कव्हर ड्राईव्ह म्हणा, कट काढण्याचा प्रयत्न, या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या ऑलिम्पिक कार्पेट खेळत असताना बघण्यासारख्या असतात, त्या रोचक असतात. आणि अखेरकार 3 षटकांचा खेळ संपतोय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 30 धावा धावपल करती रेहान दुर्गेश 11 या संघाच्या. या ऐकूयात डिझेल आणि त्यानंतर वळूयात 4थ्या षटकाकडे. थँक्यू. जसं विश्लेषण तुम्ही केलं, कारण इथे कस जसा लागणार आहे. कारण 4 ओव्हरच्या मॅचमध्ये 24ला मजा नाही, 5 ओव्हरच्या मॅचला 30मध्ये मजा नाही, 5 ओव्हरच्या मॅचला 45-50मध्ये मजा आहे. कारण जसा खेळ उंचावणार, चौकार येणार, तसं प्रेक्षकसुद्धा आतुरतेनं एखाद्या स्पर्धेची वाट का बघतात, कारण त्या स्पर्धेचं नाव झालेलं असतं. त्या स्पर्धेमधले प्रत्येक खेळाडूची जी प्रतिष्ठा आहे ती थोडीशी पणाला लागलेली असते. ऑफसाईडच्या दिशेने चेंडू खेळाय, फीड केला जात आहे. बघा हे सर्व या VPLमध्ये बघायला मिळणार. ड्राईव्ह्स, झेप घेणं, चेंडू वाढवणं, प्रयत्न करणं, चौकार बिटवीन द गॅप्स, हे सर्व या VPLमध्ये पाहायला. म्हणून म्हटलं ना, हा सीझन 6 आहे, 6वा सीझन आहे आणि दोन्ही दिवस पाहावा असा सीझन आहे. नाही, आणि जशी आपण चर्चा बॅटिंग, बॉलिंग आणि या सगळ्या गोष्टीची करत आहोत, तसं मी प्रशंसा या मैदानाची सुद्धा करेल. जे मैदान म्हणजे जी खेळपट्टी जी बनवण्यात आलेली आहे आम्हा गोल्डन स्टार क्रिकेट अकॅडमी, आम्हा स्पोर्ट्स अकॅडमी यांच्या माध्यमातून, ही जी मेहनत आहे म्हणजे मैदान बनवण्यासाठी किंवा खेळपट्टी बनवण्यासाठी, ती अतिशय वाखाणण्याजोगी आहे. आणि नीट अँड क्लीन आणि खेळासाठी पोषक असं मैदान हे आपल्याला उपलब्ध करून आम्हा क्लासिक क्लबच्या माध्यमातून देण्यात आलं. नक्कीच पिंगुळकर सर आहेत, संतोष पिंगुळकर, आणि त्याच्या माध्यमातून कितीतरी क्रिकेटर आज घडले गेले आहेत. रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. आज राष्ट्रीय स्तरावरती असतील, आंतरराष्ट्रीय स्तरावरती असतील, कितीतरी क्रिकेटर त्यांच्यात मार्गदर्शन केले आणि त्यांचा हात जर लागला आणि त्यांची ज्या पद्धतीने विकेटचा उल्लेख तिथून झालाय, तर एक नजर आहे त्यांची, पारखी नजर ऑफसाईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, चांगला फिल्डिंग. बघा हे दृश्य कधी दिसणार, अशी दृश्य. मग उडता पंची जसं म्हणतोय ना, तर उडता पंची क्षेत्ररक्षण करताना कधी दिसणार, ते यावेळेला बघा फिल्डिंग
जबरदस्त अफेट अटेम्प्ट केलाय तिथून. डॅडी हे अटेम्प्ट खरोखर पाहण्यासारखे आहेत आणि संघाच्या हिताचे आहेत. साई असती सायबा या संघासाठी या अटेम्प्टने खूप मोठा कॉन्फिडन्स बाळगणार आहे. ज्या ज्या वेळेला अशा प्रकारे क्षेत्ररक्षण दिसेल त्या त्या वेळेला गोलंदाजाला सुद्धा बळ मिळणार आहे गोलंदाजी करताना. 2 धावा इथे धावून कंप्लीट केल्या गेल्यात आणि दुसऱ्यांदा आजच्या दिवसामध्ये 2 धावा पूर्ण करण्याचा प्रयत्न म्हणजे होताना दिसलाय. शेवटच्या 1 टू गो, लास्ट बॉल. 35 वरती धावफलक थांबलंय. शेवटच्या अंतिम चेंडू. विकास दसकर यावेळेला चेंडू वेगानं पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक. या क्षेत्रामध्ये पहिल्या मॅच पासून जर आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणात चौकार येताना दिसले होते आणि तिथेच 3 ते 4 चौकार अडवले गेले साई असते साहेबाकडून. अखेरकार 4 षटकांचा खेळ संपलाय आणि धावफलक थांबलंय. 36 वरती अजूनही 6 चेंडूचा खेळणं बाकी आहे. थँक्यू. 4 षटकांचा खेळ संपलाय. धावा येतात 9च्या सरासरीने तिथून 36 वरती पोहोचलाय. मागचा मॅच जसं बरेचजीने उल्लेख केला की 45 धावा तिथून डिफेन्स झाल्यात आणि एक बदल तरी झालाय. कारण सकाळपासून जसं दुपारच्या सत्रापासून मॅचला सुरुवात झाली त्याच्यानंतर नाईटच्या दिशेने आपण बघतो विकेट खेळपट्टी आपण बघितली थोडंसं जर मंद झाली तर त्याचाही परिणाम त्या मॅचवरती होणार. शेवटचा षटक हाताळण्यासाठी गोलंदाज रेडी होतोय. स्ट्रायकर एंडला विकास. समीर विचारे आलाय. बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता आणि बीट होतोय विकास दसकर. आणि जितक्या वेळेला बीट होणार तितका वेळ काम फिट होणार आहे आणि काम फिट झाल्यानंतर मात्र अडचणी वाढणार आहेत आणि संघर्षाची लेवल जी आहे ती दुसऱ्या इनिंग मध्ये वाढवावी लागणार रेहान दुर्गेश 11 संघाला. नाही पहिला बीट झाला त्याच्यामुळे आता पुढचं नीटही खेळावं लागणार आहे. व्यवस्थित खेळावं लागणार आहे. नीट खेळावं लागणार आहे. तिथून नीट खेळला स्वीप केला चेंडूला. चेंडू गेला हाताला लागून बॉन्डलाईनच्या बाहेर. अजून VPL चौकार. थँक्यू. मागचा चेंडू बीट झाला तर म्हणून हा चेंडू थोडासा नीट खेळलाय. या चौकाराने धावफलक थोडासा पुढे गेलाय आणि चौकार आल्यानंतर एक आशेचा किरण सुद्धा जागा झालाय. कारण इथून 2 ते 3 मोठे फटके बळ देतील दुसऱ्या इनिंग मध्ये क्षेत्ररक्षण करत असताना. यावेळेला दुरून खेळण्याचा प्रयत्न. डायरेक्ट हिट. पंचांचा बोट हवेमध्ये. रत्न सिंगला माघारी परतावं लागतंय. काही गडी काय जबरदस्त थ्रो तिथून लगावण्यात आला होता क्षेत्ररक्षकाकडून आणि हितेश रबाडाने केलेला हा थ्रो कामाला आलाय दुर्गेश साई असती साहेबाच्या आणि माघारी परत ते दुसरी विकेट टीम रेहान दुर्गेश 11 संघाला लागत असताना. थँक्यू. मागच्या चेंडूवरती ज्या पद्धतीने धावा झालाय ना म्हणजे बरेच जण सांगतात त्याचे मित्र की हितेश रबाडाचा काही नेम नाही पण त्यांनी बघितलं नेम काय त्याचा नेम आहे तो बरोबर. एसटीएनवरती नेम साधला गेलाय आणि नवीन फलंदाज तिथून दाखल झालाय सँडी अर्थात संदीप किणी तिथून आलाय. जास्तीत जास्त 40च्या आत रोखण्याचा प्रयत्न तिथून झाला होता पण त्याच्या पुढे जाण्याचा प्रयत्न तिथून रेहान दुर्गेश 11चा संघ करतोय. स्ट्रायकरला फलंदाज सज्ज आहे. क्लीन बॉल पहिल्या चेंडूवरती. हो सेलिब्रेशन आहे. एक गाणं येणार आहे सेलिब्रेशनसाठी. पुन्हा एकदा येऊया. थँक्यू डिझे. लगातार विकेट येतात आणि अतिशय चांगली गोलंदाजी समीर बहरात आलाय आणि या समीरचा परफॉर्मन्स कुठे ना कुठेतरी अमीर करताना दिसेल साई असती साहेबा संघाला. नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने दाखल होईल. अविनाश शर्मा पगा या वेळेला फलंदाजीसाठी येत आहेत. लास्ट 2 डिलिव्हरीज रिमेनिंग. 40 रन्स ऑन स्कोरबोर्ड. 40 वरती 3 गडी बाद होताना पाहायला मिळतात. विकास अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहेत परंतु ती झकास कामगिरी दिसलेली नाही आहे. काय अविनाश इथे समीरच्या उर्वरित चेंडूंवरती मोठे प्रहार लगावून विनाश करताना दिसेल का? प्रेक्षकांची तुडुंब गर्दी चारी बाजूने. मोठा फटका पाडण्याचा प्रयत्न. चेंडू निघून गेलाय डायरेक्ट बाउंड्री लाईनच्या बाहेर. लगातार दुसरी विकेट. गोलंदाज समीर विचारेसाठी आणि रनआउटचा जर का काउंट केला तर तिसरी विकेट आहे या विकेट ठिसेला. आणि त्यानंतर वळूयात पुढील चेंडूकडे.
थँक्यू. मागचे 2 विकेट जर बघितले, जसं भरतजी तुम्ही उल्लेख केला, 2 विकेट समीरने घेतल्यात, पण सुरुवात कुठे केली? रबाडानं. त्यानं तो केलेला थ्रो, म्हणून त्याचा नेम जो होता महत्त्वाचा होता, आणि तिथून कथाची सुरुवात झाली. इथून जी पडझड झाले त्या टीम दुर्गेश 11 ची संघाची. नाही, आणि हितेशने गोलंदाजीमध्ये तितकी चमकदार कामगिरी करू शकला नव्हता, परंतु फिल्डिंगद्वारे जो काही अचंबित केले किंवा फिल्डिंगद्वारे जो काही कमबॅक केला तो अतिशय वाखाणण्याजोगे, आणि त्याचा फायदा त्यांना बॅटिंग करत असताना होऊ शकेल. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चांगली फिल्डिंग, एकच धाव आणि सिंगल, एकापेक्षा जास्त काही नाही. पहिल्या इनिंगचा खेळ होतोय समाप्त, आणि पहिल्या इनिंगच्या खेळानंतर दापोलकर ती धाबा येऊन थांबलेले आहेत. 41 वरती 42चं टार्गेट ठेवलं गेलंय. टीम साई अस्ती साहेबा या संघासमोर रेहान दुर्गेश 11 या संघाच्या माध्यमातून. थँक्यू. संदीप किणेने हॅट्रिक काढली तर अक्षय शिरसेकर यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस आहे. क्या बात आहे. दुसऱ्या इनिंगला सुरुवात नाही झाली त्या अगोदरच बक्षीस आलेत, परंतु सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. 2 अपकमिंग यंगस्टर्स, एका बाजूला मुझम्मिल खान आणि त्याच्या साथीनं केदार देसाई. एका गोष्टीवरती चर्चा होईल, कारण जसा हा मोठा संघ आहे, रेहान दुर्गेश 11चा संघ मोठा आहे, ज्यांनी प्रयत्न केला होता की आता जो चौकार आल्यानंतर आपण 50च्या जवळ जाऊ, त्या 50च्या जवळ नाही जाता आलंय, आणि तिथून जी टीम आता बॅटिंग करताना आपण ज्या यंगस्टरचा उल्लेख केला आहे त्याचा फायदा त्यांना झाला आहे. पण समोर असा अनुभवी संघ आहे, त्यांना 41 आणि 31 या दोन्ही डिफेंड करता येतात, त्याच्यामुळे त्याच्याच समोर खेळताना तुम्ही तसा खेळ करायचा आहे. ही यंगस्टरची जोडी आहे, जोश जरूर आहे तुमच्यासमोर, पण समोर प्रतिस्पर्धी संघ सुद्धा तितकाच ताकदवान आहे. नाही, आणि आता हे बेस्ट वर्सेस बेस्टचं युद्ध आहे, कारण हे दोन्ही जे बॅटर आहेत या खेळपट्टीवरती सर्कल खेळत असताना नेहमीच सदाबहार कामगिरी करताना दिसल्यात. आणि पहिला चेंडू इथे एका धाब्यासाठी खेळत असताना सिंगल धावफलकामध्ये ऍड होते. धावफलकाचा श्रीगणेश झालाय आणि अविनाश शर्माच्या हातामध्ये चेंडू देण्यात आलाय. आता समोर अभि आहे तर फलंदाज त्याच्यावरती पण हवी होणार ना, अभि प्रयत्न करणार पण फलंदाज त्याच्यावरती हवी होण्याचा, हो हवी होण्याचा प्रयत्न करणार. चेंडू गेला VPL चौकार. प्रयत्न अतिशय चांगला होता, चेंडू सीमारेषा पार गेलाय, चौकार आला. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकता किती वेगाने निघून गेलाय. खरं तर गोलंदाजाकडे हा चेंडू आणणं गरजेचं होतं, परंतु तसं झालेलं नाहीये. आणि 2 चेंडूमध्ये 5 धावफलकात आहेत. व्हॉट अ ग्रेट स्टार्ट बाय केदार देसाई. रिव्हर्सचा अटॅम्प्ट, चेंडू निघून गेलाय का, अडवला गेलाय आणि एकच धाव येईल. हे क्षेत्र खूप वेगळं आहे, काही नाही ते चेंडू अडवणं जमतात, काही नाही ते चेंडू अडवणं जमत नाही, परंतु ज्याला जमतात तो संघ हवी ठरतो. हे आतापर्यंत तरी आपण पाहिलेलं आहे. म्हणजे विरारच्या भाषेमध्ये सांगितलं तर पहिल्या 2 डब्यामध्ये लोकलच्या चढणं सोपं नाहीये, तसं आहे. तिथे तुम्हाला कसरत करावी लागते,
तसं हे क्षेत्र आहे, इथे कसरत करावी लागणार आहे. या ठिकाणी तुम्हाला कसरत करावी लागणार. कदाचित इथून तुम्ही फिल्डिंग करणार ना, मग तुमचंही नाव होणार. हे क्षेत्र आता स्पेशलिस्टवाला आहे. हे स्पेशलिस्टवाला आहे, स्पेशल खेळाडू पाहिजे. व्हाईट बॉलचा इशारा, म्हणजे इथे साधा सुद्धा खेळाडू नको, स्पेशलिस्ट पाहिजे इथे. तो स्पेशलिस्ट आला तरच हे क्षेत्र सुरक्षित राहील. नाही आणि स्पेशलिस्टची ते गरज ज्या प्रकारे अपेक्षित आहे तसंच नाही एकासाठी 1 रन फक्त मिळेल. त्याचं डायरेक्टली बाहेर सिंगल रन मिळेल, एकापेक्षा जास्त काही नाही. आणि हे दोन्ही खेळाडू स्पेशल आहेत, फ्लेक्झिबल प्लेअर आहेत. यांच्या रिस्टमध्ये खूप चांगली ताकद आहे आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे मैदानाच्या चारी बाजून खेळणं जाणतात. मुझम्मिल खान असो किंवा केदार देसाई असो, आणि देसाईनं त्या प्रकारची पिटाई सुद्धा चालू केली आहे. आणि अविनाश हा कितपत विनाश समोरच्या संघाचा करतोय यावरती आता लक्ष आहे. समोरच्या दिशेने पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न ऑन ड्राईव्ह होता. खूप चांगल्या प्रकारे फिल्डिंग देवेन परबने त्या ठिकाणी केली आहे आणि एकच धाब येईल. धावपलकरती 9 धाबा आहेत. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे, तिथून 9 धावा धावपलकावरती. हलक्या हाताने खेळला, थोडंसं पुश करो और खुश रहो वाला खेळ होता. माहिती आहे 9 धावा आल्यात पहिल्या षटकामध्ये. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय, 10 धावा झाल्यात. 10 से शेवटच्या चेंडूवरती सिंगल. पाटला काय 42चा 24चा, इथून 24 चेंडूचा खेळ शिल्लक राहिला आहे आणि 32चा अजूनही फटका चढलाय. पण मॅच आहे, कधी टर्नआउट होऊ शकतो, कलाटणी येऊ शकतो. कलाटणी येईल का माहिती नाही, पण गाणी येणार आहे. गाणी घेऊया. दुसरं षटक घेऊन येतात विकास धसकर. ड्राईव्ह केलंय अतिशय चांगल्या पद्धतीने कव्हरच्या क्षेत्रामध्ये, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी फील्ड करेल तोपर्यंत 1 धाव येते. पहा असं नाहीये की दोन्ही खेळाडूंना धावफलक थोडंसं छोटं आहे, म्हणजे धावांचा पाठलाग करत असताना छोटं धावफलक आहे म्हणून तिथं वेगाने जावं किंवा आक्रमक रूप धारण करावं. मॅचच्या सिच्युएशनला समजून खेळ केला जातोय. मॅचला चालू ठेवत असताना धावफलक हलतं ठेवण्याचा प्रयत्न होतोय. स्ट्राईक रोटेट वेळेवरती केलं जातं आणि म्हणूनच थोडेसे कुठे ना कुठेतरी कॉन्फिडंट वाटतायत साईस्ती साहेबाचे दोन्ही फलंदाज. समजून उमजून खेळतोय, म्हणजे समजही आहे, उमजही आहे आणि या ठिकाणी काय करायचंय ते माहिती आहे. दुसऱ्या बाजूला फिल्डिंग करणारा संघ आहे, तो एका विकेटच्या तलाशामध्ये आहे. एक विकेट मॅचमध्ये पुन्हा एकदा त्यांना घेऊन येईल, कारण येणाऱ्या फलंदाजावरती दबाव आणण्यासाठी तुम्हाला विकेट फॅक्टर फार महत्वाचा राहिलाय. नाही आणि विकेटला डॉटची सुद्धा गरज आहे, कारण डॉट नाही आले तर मात्र विकेट. ओहो, यावेळेला चेंडू निघून गेला, गॅपमधून ट्रॅव्हल होता. अतिशय शानदार फटका मैदानाला गरंगत जात असताना चेंडू निघून गेलाय, सीमारेखा पार. VPL चौकार, 4 धाबा. आणि इथं नजाकत पाहायला मिळाली या फटक्यामध्ये. पूर्णपणे क्लास सादर केलाय मुझम्मिल खान आणि चेंडू कव्हरमध्ये जात असताना 4 धावांची वाढी लागते. विकास धसकरचा हा चेंडू पुन्हा एकदा वन्स अगेन, वन अनदर बाउंड्री इनटू द गॅप फॉर रन्स. हा क्लास आहे, हा मुझम्मिलचा क्लास आहे. आणि हा क्लास कधी दिसणार? VPL मध्ये दिसणार, कारण VPLचं क्षेत्र मोठं आहे. जसं आपण चारी बाजूला बाउंड्रीज आहेत. 2 चौका ठोकल्यात तिथून मुझम्मिलनं. आता स्वीप केलाय. क्लास आहे. 4 3 इन अ रो, 3 चौकार. हा 3 चौकाराने धावफलक फार वेगानं पुढे चाललाय. आता हलक्या हाताने खेळले. पहिला आपण एक क्लास बघितला, एक ताकद बघितली, आता थोडीशी नजाकतही पाहिले. इथून 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांचा धावा आहे धावफलकावरती जाऊन पोहोचल्या 25. 18 चेंडू आणि करायच्या त्या 17 धावा. एक गाणं ऐकूया, DJ वाले थांबल्यात. थँक्यू. याच करता मी 18-17चा मॅच आहे ना, त्यामध्ये विकेट येणं आवश्यक आहे. गोलंदाज रेडी होतोय, गोलंदाजीसाठी स्ट्रायकर यांना पुन्हा एकदा मुझम्मिल रेडी होतोय. देवेन परब नवीन गोलंदाज ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, हलक्या हाताने चेंडूला खेळलाय आणि सिंगल धाव येताना पाहायला होते. पहा या मॅचमध्ये दुसरं षटक हे महागडे षटक म्हणून येताना पाहायला मिळाले. पहिल्या इनिंगमध्ये सुद्धा तेच मोठं षटक येताना पाहायला मिळालं हितेश रबाडाचं. आणि आता विकास धसकरवरती लगातार 3 चौकाराचा अटॅक आणि त्यानंतर देवेन. आता पाहूयात कशा प्रकारे या षटकामध्ये गोलंदाजी करतोय. क्षेत्ररक्षक सजावट जर आपण पाहिली तर ऑन साईडला 5 क्षेत्ररक्षक लगावण्यात आले, ऑफसाईडला 4. रिव्हर्सचा पवित्रा चेंडू निघून गेलाय. पुन्हा एकदा थर्ड मॅन मध्ये क्षेत्ररक्षक दूरवर आहे आणि त्याचा फायदा उचलत असताना चेंडूला सीमारेखा पार भेदलंय, चौकार. आता रिव्हर्सचा स्विच इट करण्याचा प्रयत्न तिथून केदारनं केला होता आणि महत्वाचं म्हणून म्हटलं हे क्षेत्र फार स्पेशल आहे.
या क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त फटका खेळला जातोय. केदार याला रंगात केदारच्या बॅटमधून बॅक टू बॅक दुसरा VPL चौकार. नाही, केदार आहे दमदार आणि म्हणूनच दाबांची लयलूट आता होताना दिसते. धावपलकती दाबा 34-34. आता 8 धावांची गरज. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने धावचीची संधी आणि अखेरकार आयकॉन बाद. केदार देसाई बाद होते परंतु अतिशय चांगली बॅटिंग केदारने सादर केली आहे आणि त्यामुळे एक चांगल्या स्थितीमध्ये संघाला आणून ठेवत असताना आपलं काम जे आहे ते पूर्ण केलं जातं केदारच्या माध्यमातून. इक्वेशन खूप सोपी आहे आणि म्हणूनच नवीन बॅटर आता मैदानाच्या दिशेने हितेश रबाडा जात असताना पाहायला मिळतोय. जो स्टार्ट पाहिजे होता, जी सुरुवात पाहिजे होती, कदाचित 42 धावांचा पाठलाग करताना ती सलामी द्यायची होती. ती सलामी केदारनं आणि मुझम्मिलने दिलेली आहे. म्हणून मी तो उल्लेख केला होता ना की प्रतिस्पर्धी संघ 50च्या पुढे जाऊ शकले असता. त्याच्या आतमध्ये जो रोखलाय आणि तिथून तो कॉन्फिडन्स, जो मोराल थोडासा वाढला होता, तो आता बॅटिंगमध्ये थोडासा पुन्हा एकदा दिसून आलाय. नाही, या मॅचमध्ये सर्वाधिक मोठा इम्पॅक्ट आयकॉनचा दिसलाय. आयकॉनची आयकॉनिक कामगिरी या मॅचमध्ये सायस्ती साहेबाला उच्च स्तरावरती आणून सोडतीये आणि या मॅचला आपल्या बाजूने झुकवण्यामध्ये तितपत यशस्वी झाली आहे. लास्ट बॉल 1 to go. स्वीप केलंय. मिड विकेटमध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. 1 धाव कंप्लीट आणि अशा प्रकारे 3 षटकांचा खेळ संपला आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 36 धाबा धावपलकावरती. 12 चेंडूंनी 6 धावांची गरज आहे. ठीक आहे. थँक्यू. आणि थंडीच्या महिन्यामध्ये थोडीशी गरम होणारी मॅच आहे, पण ज्या पद्धतीनं बॅटिंग केलंय दोन्ही खेळाडूंना, सुंदर बॅटिंग खेळण्याचा प्रयत्न होता. तिथून शेवटच्या क्षणी बॅटचं थोडंसं वळवण्याचा प्रयत्न केला, इथून निर्धाव चेंडू आलाय. नाही, आणि जसं की मगाशी सुद्धा तुम्ही उल्लेख केला होता की या खेळपट्टीवरती गोलंदाज फलंदाजासाठी समान संधी आहे आणि ती समान संधी दिसून येते. कारण मागील मॅच जी झाली ती 45-45चा बचाव झाला होता आणि या मॅचमध्ये 42 तितकंसं लांबचं टार्गेट किंवा छोटं टार्गेट नव्हतं. 42चा बचाव होऊ शकला असता, परंतु जी बॅटिंग झाली ती अतिशय वाखाणण्याजोगी आहे. म्हणजेच बॅटिंगला सुद्धा तितकीशी मदत आहे या मॅचनं दाखवलंय. ही मॅच जवळजवळ झुकती सायस्ती साहेबाच्या बाजूने झाली आहे, परंतु 45 धावांचा बचाव करणारा संघ यानंतर यामधील विजेता संघाच्या समोर ज्या वेळेला खेळेल त्यावेळेला खूप चांगलं बॅटल रंगेल, यामध्ये तिळमात्र शंका नाही आहे. नक्कीच बॅटर रंगणार आहे आणि जे विश्लेषण ज्या पद्धतीनं आपण केल्यात ते महत्वाचं आहे. हो, काय फटका खेळलाय. म्हणजे एक फटका जो फेमस झालाय नो लुकिंग स्ट्रोक, तसा वाला स्ट्रोक खेळलाय आणि चेंडू या चौकारनं विजय झालाय टीम सायस्ती. थँक्यू. आरिफ कबड्डी रेड मार. चला दोन्ही कर्णधार टॉससाठी या. सायस्ती सायबा संघाचा कर्णधार आणि त्यांच्या समोर अनबिटेबल 399. मी विनंती करेल